पंकजा मुंडेंकडून बीड लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल। थोड्याच वेळात शक्ती प्रदर्शन सुद्धा करणार। बंधू धनंजय मुंडेही उपस्थित। भविष्यात बॅलेट पेपरवर निवडणुका होणार नाहीत, ईव्हीएमच्या माध्यमातूनच निवडणुका होणार। सुप्रीम कोर्टाच्या तोंडी आदेशानं विरोधकांना धक्का। अमरावतीत बळवंत वानखडेंच्या प्रचारासाठी राहुल गांधींची सभा। 25 वेळा शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल इतकं कर्ज उद्योगपतींचं माफ केलं। राहुल गांधींचा मोदींवर निशाणा। माढ्याच्या सभेतून शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल। 2014 सालचं मोदींचं भाषण भर सभेत ऐकवलं। महागाईवरून निशाणा। शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांपाठोपाठ सुनेत्रा पवारांनाही दिलासा। कर्जवाटप साखर कारखाना विक्रीत बँकेला नुकसान झाल्याचे पुरावे न मिळाल्यानं क्लीन चिट, तर विरोधकांचा हल्लाबोल। नवनीत राणांच्या सभेत अजित पवारांचा फोटो नसल्यानं मिटकरींचा संताप। महायुतीचा धर्म राणांनी न पाळल्यास निवडणुकीत परिणाम भोगावे लागतील, मिटकरींचा इशारा। अमरावतीत बच्चू कडूंच्या महारॅलीला सुरुवात। प्रहारचे उमेदवार दिनेश बुप यांच्यासाठी बच्चू कडूंची महारॅली। कालच्या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर आज रॅलीत सहभाग। नितीन गडकरींच्या प्रचारात स्वागतासाठी शाळकरी मुलांना नेणं शाळेला भोवलं। शाळा संचालकांवर राज्य निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश। गडकरींवर कारवाई करण्याची काँग्रेसची मागणी।